नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निलिमा प्रमोद मांडेकर या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. चांदे मुळशी या परिसरात शेती करणं आणि या शेतीबरोबरच एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न आहे. आता या कुटुंबाने या हिरवळीतनं काही वेगळी शेती केलेली आहे. ते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. चला बघूया नेमकं काय करतंय हे मांडेकर कुटुंब. निलिमा वहिनी प्रमोदजी एकमेकांना कशी साथ देतात सारं जाणून घेणार आहोत. आणि आनंदाची हिरवळ पसरवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये यांच्या शेतीचा हा प्रकार जाणून आपल्या घराबाहेरची हिरवळ कशी छान होईल यासाठी हा भाग सुद्धा मार्गदर्शक म्हणून बघणार आहोत. चला बघूया आजच्या भागात काय घडणार. नमस्कार. 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 घ्या उखाणा. घराला असावे अंगण, अंगणात असावी तुळस, प्रमोदरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. अरे वा, तुम्ही पण घ्या. आकाशात उडताना पक्ष्यांचा थवा, निलिम्याचं नाव घ्यायला कशाला हवा उखाणा. आग्रह कशाला हवा. अरे वा 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 वा, खूप छान. द्या ओळख करून वहिनी सगळ्यांची. मी सौ निलिमा प्रमोद मांडेकर. हे माझे मिस्टर प्रमोद मांडेकर. त्या माझ्या ननंद राजश्री वजरकर. ती माझी मुलगी साक्षी. हॅलो. माझा मुलगा प्रतीक. अरे वा वा वा, सगळ्यांना नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, माहेर कुठलं? माहेर वाकड. वाकड? विनोदे वस्ती. आणि तुमचं बालपण? माझं चांदे मुळशी. चांदे मुळशी इथंच. हो. पण मग कसं काय, तुमच्या घरी कोण कोण होतं माहेरी? माहेरी आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण मोठी आणि मी, 4 जण. आई बाबा काय करायचे? आई शेतात काम करायची, वडील पण शेतात काम करायचे. आणि घरी म्हशी असतात, त्यांचे दूध वगैरे काढून ते दुधाचा पण व्यवसाय करायचे. आणि घरी आपलं फुलांचे वगैरे फुलं लावले की ते मार्केटला न्यायचे. परत फ्लावर कोबी असे भाजीपाला करायचे, ते पण मार्केटला घेऊन. भाजीपाला आणि शेती हाच व्यवसाय होता आई वडिलांचा. तुमचा व्यवसाय? माझा पहिला शेतीच हा व्यवसाय होता. पहिली पारंपरिक ही पिकं घेतली जायची. तर वडील जे करायचे तीच आम्ही नंतर करत बसलो. किती जणांचं कुटुंब होतं? आमचं कुटुंब 4 भाऊ आहेत आम्ही. मला तुम्हाला विचारायचंय की मग आता तुम्ही वाकड, लग्नाचा विषय कसा काय झाला? लग्नाचं म्हणजे माझे मामा आहेत कलाटे म्हणून, आणि त्यांची बहीण ह्यांच्या गावात चांदे गावात. तर त्यांनी आमचं ते ठरवलं लग्न. हो, आठवतोय का तुम्हाला तो दिवस? आठवतंय. म्हणजे मी पहिल्यांदा पाहायला गेलो. परत अशी इच्छा झाली की मुलगी परत एकदा पाहावं. म्हणजे तब्येत थोडी 2 जास्त वेळा. होती म्हणजे त्यावेळेस तब्येत जास्त होती थोडी. मग दुसरा एक प्रसंग जाण्याचा आला. त्यानंतर आमचं लग्न ठरलं. पण मग लगेच होकार दिला का? दुसऱ्या वेळेस होकार दिला. आता किती वर्ष झाली त्या दिवसाला? आता 20 वर्ष होईल, अजून 2 महिन्यांनी मे मध्ये. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव त्यांचा तापट आहे थोडा. त्यांचा? हो, थोडा तापट आहे. म्हणजे त्यांना जास्त आपण चेष्टा मस्करी केलेली आवडत नाही. हा थोडा तापट स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे पहिल्यापासून का हो? लहानपणापासून? नाही, मला जास्त बोलण्यापेक्षा कामामध्ये जास्त आवड आहे पहिल्यापासून. म्हणजे आताही मी ज्या व्यवसायात, लॉन व्यवसाय माझा जो आहे, लॉन व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर माझं हे काम चालतं. अरे वा. हो, मी आधुनिक लॉनची शेती करतो. म्हणजे कसं काय? पारंपरिक जी शेती आता आपण जी करत होतो, फ्लावर कोबी टोमॅटो हे पेरिसेबल आयटम आले की टोमॅटो 8 दिवसांनी जर तोडले नाही ते नासून जातात. मार्केटला ते पोहोचवणं. तर त्यासाठी मी थोडासा वेगळा, पहिली तर ही मी शेती करत होतो. 500 किलो टोमॅटो फ्लावर ही पिकं मी घेतली. असं 5-6 दिवसांनी काढायचो. त्याच्यानंतर मी असा विचार केला, ही जर शेती आपल्याला परवडत नाही, सर्वांनी जर ही शेती केली, समजा कांदा पीक जर सर्वांनी घेतलं तर बाजार हे पडणारे आहेत. तर आपण थोडासा वेगळा प्रयोग करू म्हणून मी एक आधुनिक लॉनची शेती ही नवीन कन्सेप्ट ही मुळशी तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मी आणली ती. हो का? हो. अरे वा. म्हणजे कशी सुरुवात झाली? सुरुवात अशी झाली, माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं गोटावडे या गावी. 5वी ते 10वी हे पायी जायचो. मला कमीत कमी 2.5 तास लागायचे जायला पायी. हे 10वी पर्यंत माझं पायी शिक्षण झालं. त्याच्यानंतर 10वी नंतर शिक्षण झाल्यानंतर पेपरला अशी जाहिराती असायची, जाहिरात विभाग. त्या पानावरती उचकट की कुरिअर किंवा डिलिव्हरी बॉय पाहिजे. हो. तर मला खूप आवडते वाचायचे की आपल्याला कुठं नोकरी मिळेल. आता त्यावेळेस अशी परिस्थिती ती, लग्नाच्या आधीचा विषय सांगतो, की शेती हवी आणि मुलगा हा नोकरीला असावा, असं सगळ्यांची अट असायची. सगळ्यांची अट. तर मी असं विचार की आपल्याला नोकरी मिळावी, आपल्याला लग्न करायचे. तर मग पहिली नोकरी शोधली. जवळजवळ 3 वर्ष सायकलवरती हे कुरिअर द्यायचं मी काम करायचं. बरं. हे काम करत असताना माझ्या इथं ब्रिज नव्हता. तो नदीचा पोहून मी प्रवास करायचो
अल्टीपल्टी करायला नदी. नंतर नांदे गावामध्ये बस असायची, ती मार्केट यार्डला वगैरे जायची, 30 नंबर बस आहे. ह्या बसनी मी पुढं कामाला जातो. बरोबर. हा असा प्रवास आहे माझा. जवळजवळ 13 वर्षे माझी सर्व्हिस झाली. ह्या कंपनीत काम केल्याचा मला एक असा फायदा झाला की मार्केटिंगचा एक विषय कळला की आपण प्रत्येक ठिकाणी कंपनीत जातो. ॲडमिनचा विषय किंवा ऑफिस बॉय असेल किंवा मॅनेजर असेल किंवा तुमचा रिसेप्शन असेल, ह्या गोष्टी काही समजून घेतल्या प्रत्येक गोष्टी. मग हळूहळू एक विचार केला. सरासरी 13 वर्षामध्ये मी माझ्या हातामध्ये PF वगैरे कापून 3750 रुपये येत होते. 3750. बरोबर. हा 2008 पर्यंत. 2008ला जॉब सोडल्यानंतर की मला पगार वेळेवर मिळत नव्हता. 3750 मध्ये काय कुटुंब भागू शकतो आपण. हेच जर मी माझ्या खेडेगावात राहत होतो. पण तेव्हा लग्न झालं नव्हतं. त्यावेळेस लग्न म्हणजे लग्नाच्या वेळेस हे 2003 ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 4 वर्षांनी त्यांची ती सर्व्हिस मग त्यांनी ती सोडली. सोडली. हो. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. पण आता जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर जर बरोबर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. दुधापासून बनवले जाणारे 3 गोड पदार्थ सांगा. श्रीखंड, श्रीखंड 1, रसमलाई, 2. बासुंदी. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. बरं आता बघा, 3 गोड पदार्थ सांगताना इतक्या वेळा अडखळले. लॉनचे 4 प्रकार सांगा. तैवान कोरियन, तैवान कोरियन, पास्पोलॉन, अमेरिकन ब्ल्यू, सिलेक्शन नंबर 1, बर्मुडा क्रास. हा, एवढे प्रकार आहेत लॉनचे. मी ऐकूनच दमाल झालं मला. मग तेव्हा तुमचा होकार होता हो नोकरी म्हणजे सोडायला? नाहीच ना. म्हणजे घरात आपला घर खर्च भागत नव्हता. मुलांचं शिक्षण म्हणजे मुलांचं मोठा मुलगा लहान होता, पण घरात त्याला दूध वगैरे आणणं आपल्याला परवडत नव्हतं. तेवढ्याच्यात घरात चालत नव्हतं. मग म्हणलं आपली शेती घरची आहे, मग आपण ती का करायची नाही. मग म्हणलं तुम्ही ते काम सोडा, आपल्या शेतीत काय होईल ते आपण ते करू. मग आम्ही ते शेती करायला घेतली. मग नोकरी सोडायचा असा विषय आहे का की जर आपली स्वतःची शेती आहे, 10-12 एकर आपली शेती आहे, जर आपल्याला मग तिथं जर बाहेर जाऊन मार्केटचा आपल्याला अनुभव येतोय आणि शेती जर करायची असेल तर मार्केटचा अभ्यास केल्याशिवाय काही उपयोग नाही. हेच जर मी नोकरीला नसतो तर त्याचा माझा अनुभव आला नसता आणि आत्ता मी हे इथपर्यंत पोहोचलो नसतो. मी तो एक अभ्यास केला पाहिजे की आपल्याला मार्केटिंग आपली जो स्वतःचं जे प्रोडक्शन आहे, जे आपलं माल आपण समजा ही लॉनची शेती आहे तर स्वतः विकली तर चांगले पैसे मिळणार आहेत. आपण दलालांच्या हाती द्यायचं नाही, हे ठरवलं होतं. हे ठरवलं होतं. आणि आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, स्वतःची निर्णय क्षमता हवी होती आपल्याला. त्याचं आज खूप मानसिक आपल्याला समाधान आहे. कसे ते घरात लहान असल्यामुळे जबाबदारी नाही. मग नोकरी करायची, नोकरी करून आपलं सकाळचे गेले की संध्याकाळी यायचे. मग आपलं घरातला खर्च पण आपल्या पण काहीतरी जबाबदारी पाहिजे ना. आपण कामाला जायचं, मग आपला तो पगार पुरत नाही ना. मग आपण शेती केली म्हणजे थोडंफार पैसे येणार त्यामध्ये. मग हा त्यांचा कामाचा व्यवसायाचा तो अभ्यास त्यांना ह्या कामामध्ये आला लॉनच्या याच्यासाठी. पण मग लॉनचं त्यापूर्वी तुमच्या घरात कोणी शेती केली नव्हती? नाही. मग त्या गोष्टीला थोडासा विरोधही होत होता की हे काय, हे खायचं पीक नाही, हे शोभेवंत आलं, हे गार्डनसाठी किंवा बगीचे वगैरे असेल किंवा रिसॉर्ट. बरोबर. हो. तर पण आपण असं विचारतो, आपल्याला आपण शेती करतोय तर आपल्याला त्याच्यामधून उत्पन्न मिळलं पाहिजे. नुसती धोबड शेती करण्यात अर्थ नाही की मार्केटला भाजीपाला घेऊन गेला की त्याचे रिटर्न्स मिळाले पाहिजेत. नाही तर असं होतं की जाण्या येण्यात पेट्रोलवारीच हा खर्च जायचा, आपला वेळ असतो. एक थोडासा वेगळा प्रयोग म्हणून आपण ह्या शेतीकडे पाहिलं. सुरुवातीला किती लावलं लॉन? 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावलं होतं. नाही, पण 1000 स्क्वेअर फुटामध्ये फक्त लॉन लावलं? फक्त ऊस होता पहिला. तर साधारणतः त्या ऊसाचे मला 22,500 रुपये आहे. अच्छा. हा, म्हणजे माझ्याकडे भाग भांडवल नव्हतं. माझी मी 2000 जी 8 साली नोकरी सांगितल्यानंतर खिशामध्ये 100 रुपये होते. 6 महिन्याचा मला पगार मिळाला नव्हता. ते ऊसाचे पैसे 22,500 रुपये मला आले होते. ते भाग भांडवल 1000 स्क्वेअर फूट होतं. त्याच्यानंतर मी हळूहळू पहिला त्याचा अभ्यास केला, त्याची विक्री कशी करता येईल, मार्केटचा सर्वे केला, विक्री पश्चात सेवा कशी देता येईल, आपल्याला त्याचा अपेक्षित मोबदला मिळतोय का, ह्याचा पहिला अभ्यास केला. त्याच्यानंतरच ह्या लॉनच्या शेतीमध्ये मी उतरलो. आता किती लॉन करता? आत्ता 12 एकर लॉन आहे आणि 4 भाऊ मिळून 50 एकर आहे सगळं लॉन. हो. आणि माझ्या गावामध्ये 250 ते 300 एकर लॉनची शेती आहे. हिरवळीचं गाव म्हणून ह्या गावाची ओळख आहे. म्हणजे तुमच्या गावात आल्यावर सगळीकडे हिरवळच दिसणार. टोटल तुम्हाला जिकडं पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला फक्त लॉनच दिसेल. काढून नेतात कसं काय मग? त्याच्यासाठी मशिनरी आहे. तर मशिनरीनी 6 फुटाचा रोल काढला जातो. एक रोल? रुंदीला 1 स्क्वेअर फूट, लांबीला 6 स्क्वेअर फूट असे पट्ट्याच्या पट्टे पट्टे काढतात काढतात आणि ते घेऊन जायचे? हो.
ट्रकमध्ये लोड करून द्यायचं ते लावायचे ते की डायरेक्ट सुरू हिरवळ? डायरेक्ट रेडीमेड स्लॅबच काढतो आपण. ते पहिले ते फावड्यानी काढायचे, हो. 1x2चा स्लॅब काढायचा, हो. तर त्याला मजूर जास्त भेटत चौकोन नव्हते. चौकोन मिळायचे चौकोन पूर्वी. मिळायचे, हा, ते हा. पूर्वी. हा, आता तसं नाही. आता मशनरी आलेली आहे, हा, तर त्या मशनरी द्वारे आपण ते काढतो. पण किती लांब पट्टा काढतात 6 फुटाचा काढतो, तो उचलण्यासाठी आपल्या मजुरांना ते सोपं जातं म्हणून. नाहीतर- पट्टा आपण किती मोठा काढू शकतो, पण नाही तर जड होतं म्हणून. मग ते कॅरी कसं करणार, हो. तो मजुरांनी उचलून गाडीमध्ये शिफ्ट करायचा. आता आपल्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये माझं सगळ्या भागात लॉन येतं. माझे गार्डन कॉन्ट्रॅक्टर काही साईडवरती येतं, माझं कोपरी ह्या भागातही येतं लॉन. पूर्ण म्हणजे भागात एका रात्रीत तुम्ही सगळी हिरवळ तयार करून देता. हो. थोडक्यात. हो की नाही? काय ओपनिंग असतं काहींचं, ओपनिंग असतं, सकाळी बरोबर. ओपनिंग आज ते करून द्यावं लागतं. आणि मग त्यातून उत्पन्न चांगलं सुरू झालं. चांगलं सुरू झालं. पहिलं बघितलं की बाबा तर आपण 1000 स्क्वेअर फूटमध्ये जे केलं होतं, तर त्याला थोडासा अंदाज यायला लागला मला. इतर पिकापेक्षा हे पीक चांगलं आहे, नाशवंत प्रकार नाही आहे, गारपीटचा त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, कापणी त्याची 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, वाऱ्याचा प्रॉब्लेम नाही किंवा आपली जनावरे वगैरे जातात त्याचाही काही त्रास नाही. परत दिसायलाही छान. हा, इन्व्हेस्टमेंट वन टाइमच आहे, एकदाच लागवडीचा खर्च आहे. जोपर्यंत तुमची माती आहे तोपर्यंत तुमचं लॉन 6 महिन्यांनी परत येत आहे. म्हणजे आता कांदा आपण काढला तर पुढच्या ह्याला परत कांदा लावावा लागतो आपल्याला, तसं हे लॉनचं नाही. एकदा लावलं का त्यातून उत्पन्न सुरू होतं. त्याची कापणी झाल्यानंतर तेच ऊट आपण घेतो, त्याच ऊटावरती आपण करतो, म्हणजे त्याचं रिप्लांटेशन पण नाही. आधी तुम्हाला ते प्लेन वगैरे जमीन करायला लागली असेल ना? हो, ट्रॅक्टरनी वगैरे ते वाफे तयार करायचे. आणि मग आता lawn काय करायचं. ऍक्च्युली ते का स्प्रिंकलर वापरतात पाणी वाचवण्यासाठी. आम्हाला मुळा नदीचं पाणी आहे, मुळेचं पाणीच असल्यामुळे अगदी 500 फुटावरती आपल्या शेताच्या लागून मुळाचं नदी पाणी. आहे, हा. त्यामुळे मग भरपूर पाणी, भरपूर पाणी आहे. भरपूर lawn तोही मी थोडासा प्रयोग केला की जेणेकरून पाणी वाचेल. वाचेल. त्यासाठी स्प्रिंकलर वगैरे टाकले तर 15 दिवसांनी आपण पाणी देतो, तर तुम्ही 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसांनी देऊ शकता, आणि जेवढं पाणी हवंय तेवढाच यूज होईल, पाणी वाचू शकतं. आत्ता या ठिकाणी ना एक छोटंसं आव्हान मी नणंदबाईंना देणार आहे, आणि मला बघायचंय नणंदबाईंनी जर ती उत्तरं दिली तर तुम्हाला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. हा एक तक्ता आहे, यामध्ये अनेक अक्षर आहेत, त्या अक्षरांमध्ये काही नावं दडलेली आहेत, ती नावं शोधायची आहेत. लिंबू, 1, हा पुदिना, बरं चला, पुदिना. 2, कढीपत्ता, हिंग, 9, 8, 7, 6, तूर डाळ. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. हा नणंदबाईंनी दिलाय मिळवून. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. काय हो, कसं वाटतं आता एवढी प्रगती सुरू आहे घरामध्ये, हा इतकं लॉन सगळीकडे हिरवळ 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 मिस्टर करतायत, तरी छान सुद्धा वाटतं, कुठं गार्डन मध्ये जायची गरजच नाही. हो. कारण की आपल्या शेतातच लॉन असल्यामुळे, आणि झाडे मध्ये मध्ये फळांची झाडे वगैरे लावल्यात ना, असं अच्छा, रानात म्हणजे शेतात गेल्यावर ते प्रसन्न वाटतं फळांच्या एकदम. झाडाच्या मध्ये तुम्ही लॉन लावलं. फळबाग आहे आपली. पूर्ण 500 सगळ्या झाडं. बांधांना फळांची झाडे आमची, फळबाग आहे. आंबे, चिक्कू, पेरू अशी सगळी आणि झाडं मध्ये लावलेली lawn आहेत. सगळं. आणि मध्ये सगळे लॉन, त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मला लोकांना वेगळा पण प्रयोग कंटाळा करायला येत खूप नाही. आवडतो. मी वेगळा प्रयोग म्हणजे आता 5 प्रकारची लॉन येतात, तर आपल्या भागामध्ये म्हणजे ते लॉन जास्त प्रमाणात झालं, ओके. तर कॉम्पिटिशन वाढली. तर म्हणून मी थोडासा वेगळा लॉन हैदराबादवरनं तो मदर आणला, आणि त्या लॉनची शेती 1000 स्क्वेअर फूट 40,000 रुपये. पण लॉनला खाली माती किती लागते? 1/2 इंच माती, 1/2 इंच लॉन येतो. म्हणजे समजा काही जणांच्या जमिनीमध्ये कातळ असतं, हा, बरोबर आहे. जर कातळावरती त्यांनी 1 इंच किंवा 2 इंच लेअरची कंप्लीट माती घालून घेतली, हा. तर ते हा व्यवसाय करू शकतात. प्रत्येक वेळेस 1/2 इंच माती जाते. आपण जर समजा 10 वर्षे करणार आहोत तर 10 इंच कमीत कमी मातीचा हो, लेअर पाहिजे. हो. बऱ्याचदा वर्कस जमीन असते किंवा ज्यांच्याकडे अशा पद्धतीचं कातळ असतं, दगड असतो, आणि मग काय करावं असं बऱ्याच जणांना वाटत असतं. तर थोडीशी मातीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, थोडी त्याला माती घालून घेतली, तर लॉन हा एक उत्तम पर्याय आहे, जो व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना हातभार लावू शकतो. माझ्या इथं म्हणजे 4 माणसांना उचल नाही अशी माझी जमीन होती, एकदम खडकाळ. बरं. आमच्याकडे हिंजवडी मान IT पार्क आहे, हो. त्या भागामध्ये मोठमोठे गृह प्रकल्प उभे राहतात, ते माती उचलतात.
ते पार्किंगसाठी बरोबर. बिल्डिंग बांधण्यासाठी हो. मग ते माती ते काय करतात फेकून देतात. तर मी त्यांच्याकडे जायचो व तुम्हाला ही माती तुम्ही वेस्ट जाणार आहे तुमची, तर ती माती मागा द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय जायचा डिझेलचा खर्च असेल गाडीचा तो आम्ही तुम्हाला देऊ. बरं. असं मी 2 एकरला पूर्ण माती टाकली. माझ्याकडं पूर्ण म्हणजे जनावर चरतील अशी जमीन होती, एकदम खडकाळ. आणि लॉन जे येतं ते मातीमध्ये दगड धोंडे लागत नाही, ते मस्तरी चालत नाही, बेड व्यवस्थित निघत नाही. तर तो मी त्या मातीचा उपयोग केला. आजही पण दगड वगैरे काढून घ्यावे लागत असतील हो ना? नाही, माझे दगडच असे मोठे होते की जेसीपीनी फोडा किंवा ब्रेकरनी फोडा, तिथं काय होणार. मग आता तुम्ही लॉन केलंय. त्या ठिकाणी पहिल्यांदा मी लॉन लावलं तर लोक माझ्या हसत होती की काय यांना तुझं जमणार नाही ते म्हणून जमणार शेती नाही, करायला. अशा खडकाळ रानामध्ये तू शेती करतोय आणि तू नोकरी सोडली आणि तू शेती करतो. का तर मला शेतीची पहिल्यापासूनच आवड होती. आता मागे वळून बघताना कसं वाटतं? छान वाटतंय. पहिला फक्त जुना काळ विसरायचा नाही, जी तो आपली लक्षात सुरुवात ठेवायचा. होती ती आपण विसरायची नाही. या माऊलीनं तुमच्या संसारात आल्यानंतर कशी साथ दिली तुम्हाला? सात म्हटलं तर मुलं लहान होती, बाकीचे स्वतः काही खुरप नाही. तो जो पिरियड सोडला जातं खुरपणीचं काम किंवा समजा बाकीचे आपले रोज मजूर असतात त्यांचं व्यवस्था करणं, किंवा आत्ता समजा आपल्याकडं काही कस्टमर येतात त्यांचे चहा पाणी ऑफिसला वगैरे बसणं. माझं अद्ययावत ऑफिस आहे, स्वतःची वेबसाईट आहे, अरे वा, ऑनलाईन विक्री आहे माझी. किती मस्त. काय नावाने वेबसाईट? साक्षी www.sakshigram.com. अरे वा. मुलीच्या नावाने बिझनेस मुलीच्या नावाने. तिच्या नावापासूनच आमची प्रगती 2009 साली ही झाली. हो. हा. लक्ष्मी आली हा. का तिथून आपला हा काय स्ट्रगल तर आपलं आहेच. आपण तर कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही, पण तेवढं आहेच आपल्यासाठी. मग आता बरं वाटत असेल ना? हो, आता खूप छान हा वाटतं. वहिनी. हो. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, फक्त आजचा भाग इथे संपतो आहे. आणि या मांडेकर कुटुंबाला आपण भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. कारण इतक्या वेगळ्या पद्धतीची ही शेती, वडिलोपार्जित पारंपरिक शेती सुरू होती, भाजीपाल्याचं उत्पन्न होतं आणि त्यामध्ये एक स्वतः नवीन प्रयोग करून ही लॉनची शेती करून सगळ्यांचं घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर अशी हिरवळ करून टाकायचं काम या पांडेकर कुटुंबाने केलेलं आहे. इतकी प्रगत शेती करणाऱ्या प्रमोदजींचा आजच्या भागात आपण सन्मान करणार आहोत. झी मराठीकडून प्रमोदजी हे गणपती बाप्पा तुमच्या घरी आलेले आहेत, तेव्हा अधिक जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा पुढचा भाग. नमस्कार.